आणि हे थेट दृश्य आपण बघतोय। महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यावेळेला व्यासपीठावरती महादेव जानकर तसेच पंकजा मुंडे उपस्थित आहेत आणि अजित पवार हे देखील इथे आलेले आहेत। अजित पवार गटाकडूनच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। महादेव जानकर हे राष्ट्रवादीच्या वतीने लढणार आहेत परभणीमधून। तर इथे दृश्य आपण बघतोय, त्यासाठीचा विशेष कार्यक्रम जो आहे तो सुद्धा आता पार पडतोय। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरचा हा विशेष कार्यक्रम परभणीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। परभणीमध्ये एक मोठी आणि जंगी सभा होतीये। या सभेच्या माध्यमातून आपण बघतोय या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत। सदाभाऊ खोत हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बबनराव लोणीकर इथे पोहोचलेले आहेत। सगळे दिग्गज नेते या भागातले या परिसरातले इथे सध्या उपस्थित आहेत। तर दोन्ही उपमुख्यमंत्री हे सध्या आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत। महादेव जानकर यांची बहीण म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं। पंकजा मुंडे या दरवर्षी राखी बांधतात, तर अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। जानकर यांच्यासाठी प्रचारासाठी उतरलेले दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या परभणीमध्ये आहेत आणि परभणीमध्ये जाहीर सभेचं आयोजन हे सध्या करण्यात आलेलं आहे।